Good morning, student. Today we discuss the new topic. Name of topic is linear. शेवटचा टॉपिक हा linear programming. The topic is linear programming. In this topic, first definition A, linear in equation. आता इक्वेशन म्हणजे की इक्वल टू असेल हे असेल इक्वेशन, ज्यावेळेस असं असेल लेस दॅन असेल, ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल टू असेल, दिस इज नोन एज इन इक्वेशन. डेफिनेशन A, linear in equation in 2 into variables unknowns x and y into variables x and y is a mathematical expression of the work from ax plus by less than equal to c. जर equal to c असेल this equation of गाईडची इक्वेशन आपल्याला माहित आहे ax plus by is equal to c. आणि जर असं साइन असेल less than असेल, equal to असेल किंवा less than equal to असेल किंवा greater than असेल किंवा greater than equal to असेल, this is known as inequations. और ax plus by greater than equal to c, where a comma b not equal to 0 simultaneously. थोडक्यात काय ॲट अ टाइम दोन्ही a आणि b 0 नसणे, एक असलं तरी चालतं किंवा दोन्ही नसणे फक्त. And this a comma b belongs to R means set of real number. This is the linear in equation. लक्षात काय ठेवायचं फक्त in equation कोणतं असलं काय less than equal to असेल किंवा greater than equal to असेल. पुढे असेल graphical representation. एक्झाम्पल मध्ये असंच आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा भाग जास्त आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इन इक्वेशन इन 2 into variables ax plus by ब्रॅकेट मध्ये असेल लेस दॅन इक्वल टू असेल और greater than equal to असेल c. graphical representation of linear in equation in 2 variables ax plus by less than equal to असेल greater than equal to असेल c is a region on any side of the straight line, ax plus by equal to c in the coordinate system depending on the sign of inequality. थोडक्यात काय जे इनइक्वेशन आहे फर्स्ट कन्वर्टेड टू इक्वेशन, इक्वेशन काढायचं, पॉईंट काढायचे, नंतर पुन्हा काय
the system depends on the sign of inequality. Sign change होणार येते. Less than equal to असेल ते sign येतं, greater than equal to असेल तर ते sign येतं. हे असेल graphical representation of linear inequations in two variables ax plus by less than equal to or greater than equal to c is a region on any side of the straight line ax plus by equal to c in the coordinate system depending on the sign of inequality. पुढची डेफिनेशन असेल हा पॉइंट नेक्स्ट पॉइंट असेल डेफिनेशन कॉन्वेक्स सेट पुढची डेफिनेशन आहे कॉन्वेक्स सेट म्हणजे a set of points. Convex set's definition: a set of points in a plane is said to be convex set if the kind segment joining any 2 points of the set completely lies within the set. That definition है a set of points in a plane is said to be convex set if right segment joining any 2 points of the sets completely lies within the set. थोडक्यात एक्झाम्पल असू शकतं एक प्लेन आहे ज्यामध्ये 2 पॉइंट आहेत joining these 2 points. This is the convex set. हा असेल convex set असेल. एक प्लेन आहे ज्यामध्ये 2 पॉइंट आहेत A and B. This is the convex set. हा असेल convex set. इथे एक पॉइंट हा पॉइंट join these 2 point A and B. याच्यामध्ये कम्प्लीटली गाईज होत नाही आउटसाइड आहे म्हणजे काय असणार दिस इज दी नॉन कॉन्वेक्स सेट. हे असेल नॉन कॉन्वेक्स सेट. इथे ए पॉइंट असेल इथे बी पॉइंट असेल हे असेल इथे पेन 2 आहेत एक पेन असेल एक पेन. हा पॉइंट कसा आहे आउटसाइड आहे म्हणजे काय असणार दिस इज दी नॉन कॉन्वेक्स सेट. हे असेल कॉन्वेक्स सेट. 2 एक्झाम्पल थोडक्यात कॉन्वेक्स सेटचे आहेत. पुढचे 2 एक्झाम्पल जे आहेत ते नॉन कॉन्वेक्स सेट. त्याच्यामध्ये एक्झरसाइज जे आहेत जे एक्झाम्पल आहेत ग्राफिकल सोडवायचे. ग्राफिकल म्हणजे एक्स ॲक्सिस असेल वाय ॲक्सिस असेल. नेक्स्ट नोट फर्स्ट convex set may be bounded जैसा असेल ह्याच्या आतमध्ये जो भाग आहे थोडासा असेल बाउंडेड. कॉन्वेक्स सेट मे बी बाउंडेड असेल किंवा कशी आपण काढू शकतो हे असं बाउंडेड म्हणजे ह्याच्या आतमध्येच असेल. कॉन्वेक्स सेट मे बी बाउंडेड
Note second, convex set may be unbounded. Convex set may be unbounded. यासाठी x axis y axis इथं काय नसेल अशी ओ वर्टेक्स आहे. हा जो रिजन आहे तो कसा आहे अनबाउंडेड, म्हणजे कुठपासून सुद्धा असू शकतो. इकडे इन्फिनिटी असेल तिकडे इन्फिनिटी असेल. दिस इज अनबाउंडेड किंवा असं काय असू शकतं. हा जो फंक्शन आहे तो अप टू किती आहे इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी. दिस इज दी अनबाउंडेड. काय असेल अनबाउंडेड. Convex set may be bounded and convex set may be unbounded. आता नोट असतील ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या. फर्स्टचे एक्सरसाइज आहे ह्याच्यावर डिपेंडेंट आहे. या पॉईंटवरती फर्स्ट एक्सरसाइज डिपेंडेंट आहे टॉपिकची. नोट फर्स्ट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू एच. एचची किंमत किती असेल 1 2 किती येऊ शकते अँड एक्स greater than equal to h on the Cartesian coordinate system. On the Cartesian coordinate system वरती आपल्याला दाखवायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. Cartesian coordinate system means x axis आणि y axis. त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रॉ दी लाइन x इज इक्वल टू h. पहिल्यांदा काय करायचं, जे इनइक्वेशन्स आहेत दिस इक्वेशन कन्वर्टेड टू इक्वेशन इन x o y plane. In x o y plane the solution set is the set of points right on the left side or right side of the line x is equal to h. म्हणजे x is equal to h या लाईनच्या डाव्या बाजूला असेल किंवा उजव्या बाजूला असेल. x डॅश y डॅश o. आता x is equal to h. समजा h इकडे घेतो मी, इथं असेल x is equal to h. इकडे असेल लेफ्ट हँड साईडला. जे इक्वेशन हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते x लेस दॅन इक्वल टू h साठी x डॅश y डॅश o x इज इक्वल टू h. इथंच आहे समजा आपण x इज इक्वल टू h. ते कसं आहे ग्रेटर दॅन इक्वल टू आहे म्हणजे इकडे देते रिजन x ग्रेटर दॅन इक्वल टू h. थोडक्यात आपण असं घेऊ शकतो की
एचचे पॉईंट घेऊ शकतो आपण आपल्या सोयीनुसार 1 2 3 इकडे घेऊ शकतो 1 2 3 फर्स्ट. सेकंड graphical representation of y less than equal to k and y greater than equal to k. Graphical representation of y less than equal to k and y greater than equal to k on the calculation coordinate system. Because the line y is equal to k in x o y. y is equal to k म्हणजे काय असेल, p x axis असेल, इथं असेल this line is equal to y is equal to k, p x axis. जो क्वेश्चन येणार आहे तो y greater than equal to k. इथे काय नंबर the solution set is the set of points lying on the bigger side, above side of the line y is equal to k. जर असा असेल y less than equal to k, त्या लाईनच्या खालचा भाग, this is the graphical representation of y less than equal to k. आणि जर असा असेल y greater than equal to k, तर above म्हणजे वरचा भाग येणार ते o x dash y dash, आणि इथे काय नाही y is equal to k. y is equal to k means parallel to the x axis and x is equal to h means parallel to the y axis. आता याच्यामध्ये x आणि y मध्ये फक्त एक होतं. आता दोन्ही असताना म्हणजे x आणि y, आणि जे ह्या नोट आहेत सेम असेच एक्झाम्पल आहेत. x साठी काय तर कोएफिशियंट असेल, y साठी काय तर कोएफिशियंट असेल. third note is graphical representation of ax plus by less than equal to 0 and ax plus by greater than equal to 0 on the Cartesian coordinate system. On the Cartesian coordinate system, here Cartesian ax plus by less than equal to 0 and ax plus by greater than equal to 0. जर इक्वल टू असेल, इथं मध्ये इक्वल टू असेल, x is equal to y is equal to 0 ठेवा. That means this line passes to the origin. The line ax plus by, the line ax plus by equal to 0 passes to the origin. This graphical solution assassin ax plus by less than equal to 0, x axis, y axis O, and assassin
टेक्स्टबुकमध्ये ह्या नोट आहेत, तुम्ही बघू शकता कमी असलेला एक्स प्लस बी वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 तो एक्स वाय. शेवटची नोट graphical representation of ax plus by greater than equal to c and ax plus by greater than equal to c on the coordinate system or axis coordinate system or axis. First, this inequation convert to equation, that means draw the line ax plus by equal to c on the in the x or y plane, in the x or y plane. It divides the plane into two parts. Two parts. Each part is called the half plane. Each part is called the half plane. म्हणजे असं असेल एक्स वाय ओ इक्वल टू सी आहे, एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. म्हणजे लाईन कशी असू शकते, अशी सगळं असेल. हा असेल फर्स्ट हाफ पार्ट, ज्या अपोजिट दुसरा जे असेल ते सेकंड पार्ट असेल. असेल एक्स प्लस बी वाय ग्रेटर दॅन इक्वल टू सी. त्याच्यामध्ये तिन्ही ए बी सी कशा आहेत, पॉझिटिव्ह. एक्स डॅश वाय डॅश ओ ही लाईन असेल एक्स प्लस बी वाय ग्रेटर दॅन इक्वल टू सी. त्याच्यामध्ये सुद्धा ए बी सी सुद्धा असतील ग्रेटर दॅन इक्वल टू जे कॉम. थोडक्यात त्या टाईपचे वेगवेगळे आहेत. आता जो मेन भाग आहे तो हा जो सेंट्रल फंक्शन आहे तो इकडंच का आणायचा, किंवा हा जो सेंट्रल फंक्शन आहे तो बघतेच का आणायचा, तो मेन भाग. त्यासाठी ती हाफ प्लेन the half plane H1 containing the half plane H1 containing origin side म्हणजे हे जे साइड आहे ते कसे आहे, origin साइड आहे. आणि हे जे साइड कसे आहे आपल्या H2 साठी ते कसे आहे, नॉन origin side of the line and other half plane H2 is non-origin side of the line ax plus by equal to c. The half plane H1 containing
opposite side of this line ax plus by equal to c and other half plane इथे घ्या किंवा इकडे h2 is non-origin side of the line ax plus by equal to c. For convenience consider O, that means origin. हे origin test असणार आहे. For convenience O as test point म्हणजे origin टेस्ट आहे. origin साइड किंवा आहे किंवा origin साइड कडे नाही त्यासाठी काय करणार हा टेस्ट पॉइंट आहे. consider O as test point if O that means origin satisfies the given inequation ax plus by less than equal to c, then the required region H1 region is on origin side hence set the region set function hence set the region H1 otherwise set the other half plane H2 म्हणजे तो कसा असणार आहे नॉन origin side the shaded function represents हा जो shaded function आहे represents the solution set of the given inequation थोडक्यात काय हे जे आपण बघितलं जे shaded भाग आहे the shaded function represents this is the solution set of the given inequation. याच्यावरती पॉइंट आहेत ते पॉइंट म्हणजे काय असणार आहे त्याची काय असणार आहे सोल्युशन असणार आहे that means it is the set of solutions in the given inequation. Note that the points अशा असणार आहेत. Note that the points x y such that ax plus by equal to c for the common boundary असेल त्याची म्हणजे जे कॉमन जे लाईन आहे त्याच्यामध्ये लाईन दोन्हीमध्ये कॉमन आहे. जिकडे असेल ते कसं येणार आहे origin साइड आणि इकडे असेल तर त्यावेळेस काय येणार आहे नॉन origin साइड. इकडे आहे ते नॉन origin आहे इकडे आहे ते origin. कॉमन बाउंड्री of the two half planes. Note that the points that will set x y curly bracket x y such that x plus by equal to c form the common boundary of the two half planes. बघा आज आपण पाहिलं की फर्स्ट डेफिनेशन ऑफ linear inequations, सेकंड कॉन्वेक्स सेट असेल कॉन्वेक्स सेटच्या रूट असतील आणि पुढे काय बघितलं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इनइक्वेशन्स
उद्या ह्याच पॉईंटचे एक्झाम्पल असतील. दॅट मीन्स एक्झरसाइज 7.1. ओके, थँक्यू.